मृत्यूची भीती, मृत्यूची भीती, मरणाची भीती. मरणाची भीती ही जवळजवळ सर्वाच प्राण्यांमध्ये आहे किंवा असते. ठीक आहे. मृत्यूची भीती. लहान म्हणजे घरातली पाल असो, कीटक असो, किंवा मांजर असो, कुत्रा असो, बकरी असो, किंवा मोठ्यातला मोठा प्राणी असो, साप असो, ठीक आहे, माणूस, कुठलाही प्राणी बघा. पृथ्वीवर जेवढे प्राणी आहे तेवढ्या प्राण्यापैकी कुठलाही प्राणी बघा, प्रत्येक प्राण्याला मृत्यूची भीती असते. ठीक आहे. मग तशीच मृत्यूची जी भीती आहे ते माणसात असते. माणसात मृत्यूची भीती, की सर्वात मोठी जी भीती आहे ती मृत्यूची भीती आहे. ठीक आहे. प्रत्येकजण आपण अनुभव करतोच त्या गोष्टीचा कधी ना कधी. जेव्हा म्हणजे माणूस हा स्वतःचं जीवन स्वतःच्या चुकांमुळे किंवा ना समजीमुळे, अज्ञानामुळे एवढं दुःखी करून घेतो की त्याला सुखाचं किरण सुद्धा दिसत नाही. त्यावेळेस फक्त तो स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न करतो. फक्त त्याच केसमध्ये, की जेव्हा तो खूप दुःख, मी दुःखी आहे असं मानून घेतो. ॲक्च्युअलमध्ये दुःख काहीच नसते. दुःख एक्झिस्ट करतच नाही. दुःख अस्तित्वात आहेच नाही. हे आपल्या मान्य किंवा न मानण्यावर आहे. आपण कसं काय मानतो हे आहे. खूप काही असे उदाहरणं आहे की जे दुःख आहे हे प्रत्येकाचं दुःख वेगवेगळं आहे. वेगवेगळं म्हणजे आपण कसं मानतो, आपल्या ब्रेनची प्रोग्रॅमिंग कशी झाली आहे. आता दोन मुलं आहे, समजा एखाद्यानं स्वतःची जे ओळख आहे, स्वतःची ओळख हुशारीला जोडून ठेवली, की मी खूप हुशार आहे, मी खूप हुशार आहे, मी खूप हुशार आहे, मला प्रत्येक परीक्षेत खूप चांगले मार्क्स मिळते, मला पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळते, मला एकही मार्क्स कमी मिळत नाही. या गोष्टीला अटॅच करून ठेवलेली आहे ओळख स्वतःची, की मी खूप हुशार, मी हुशार, मी हुशार, मी हुशार. मी हुशार जी गोष्ट आहे, मी हुशार, हे खूप म्हणजे खूप घुसून गेलेलं आहे अंदर. मी हुशार, मी हुशार. आणि एखादा मुलगा आहे नॉर्मल, म्हणजे तो नॉर्मल वेनं बघत आहे त्या गोष्टीकडे. हां ठीक आहे, परीक्षा असते, परीक्षा द्यावं लागते, अभ्यास करायला लागते, जेवढे भेटले तेवढे आपले, काय हरकत नाही, आपण अभ्यास करू, परीक्षा देऊ, जेवढे भेटेल तेवढे ठीक आहे. तो तेवढा घुसून नाही. येतं स्वतःची ओळख खूप घट्ट करून ठेवलेली आहे. तर रिझल्ट लागल्यानंतर असं होऊ शकते की याला खूप घट्ट करून ठेवली आणि याने एक्सपेक्टेशन लावली की मला 100पैकी 100 मिळणार. होऊ शकते 98 मिळाले आणि त्याला की ठीक आहे, अभ्यास वगैरे केला होता, चांगला गेला पेपर, 70-75ची आशा आहे, भेटले 85, खुश झाला गडी, खुश झाला. आणि तोच हा गडी 98 भेटले, खूप दुःखी, खूप दुःखी. कारण हुशार, मी खूप हुशार आहे, मला 100पैकी 100, 100पैकी 100. तर ते दुःख म्हणजे काल्पनिक दुःख एवढं जास्त झालं की सहनशक्तीच्या पलीकडे ते दुःख गेलं, की दुःख सहन होत नाही आहे. ते मिटवू कसं? मेमरीमध्ये बघितलं काय मिटवायचे काही साधनं नाही आहे. कारण की भाई हुशार पोरगा आहे, खूप सिद्धांत,
नैतिकता त्याच्या डोक्यामध्ये घुसून ठेवलेली आहे की ह्या गोष्टी वाईट असते, या गोष्टी चांगल्या असते. खूप म्हणजे प्रोग्रॅम खूप डीपली प्रोग्रॅम तो झालेला आहे. त्याला दुसरं माहीत नाही. होऊ शकते त्याच्या जागेवर दुसरा कोणता मुलगा असला की त्याला माहीत आहे की भाई चला मूवी बघून घेऊ किंवा थोडासा पार्टी वार्टी करून घेऊ. म्हणजे पार्टी म्हणजे बिअर पिऊ एखादा, थोडासा 90-20 मारू, थोडं रिलॅक्स. म्हणजे होऊ शकते एखादा दुसरा विद्यार्थी असता त्याच्या जागी तर ते ट्राय करू शकला असता की मी चला म्हणजे सिगरेट वगैरे पिऊ. म्हणजे तिथं थोडंसं माहीत पडतं की नाही, दुःख एवढी रिअल नाही आहे. म्हणजे एक गोष्ट झाली, खूप दुःखी फील झालं. एक गोष्ट केली, दारू पिला, बियर पिला, सिगरेट ओढली, पिक्चर बघायला मूवी बघायला गेला, दुःख विसरलं. म्हणजे तिथे लक्षात आलं की नाही यार एवढी म्हणजे रिअल नाही आहे, रिलेटिव्ह आहे सगळं, ॲब्सोल्यूट नाही आहे. जे दुःख आहे ते आपलं ॲब्सोल्यूट नाही. कुठेतरी त्याला लक्षात आलं तर मग होऊ शकते तिथून थोडासा एस्केप मारून देईल. पण एखादा जर विद्यार्थी आहे की तो खूपच डीपली आयडेंटिफाईड त्यानं करून घेतलं रिझल्टसोबत, तर होऊ शकते तो स्वतःचं जीवन खतम करेल. फक्त त्याच केसमध्ये माणूस स्वतःला मारू शकते, नाही तर तो भीतो, मरायला भीतो. मरायची जी भीती आहे ती भीती खूप डीपली प्रोग्रॅम्ड आहे आपल्यामध्ये, प्रत्येकामध्ये. असं नाही माणसामध्ये, प्रत्येकाच प्राण्यामध्ये ते भीती घुसवलेली आहे. प्रकृतीनं ते भीती घुसवलेली आहे. कारण की आपले जे बॉडी आहे ते कंटिन्यू करण्यासाठी आणि म्हणजे प्रत्येक जीव कंटिन्यू राहत गेला पाहिजे याच्यासाठी की सर्वाईव्ह केला पाहिजे त्या जीवानं. आणि तो जीवानं मग सर्वाईव्ह केला, रिप्रोड्यूस केला की ते चालत राहिलं पाहिजे. ते साखळी जी आहे ती तुटली नाही पाहिजे, ते चालत राहिली पाहिजे. त्याच्यासाठी ती भीती टाकून ठेवलेली आहे. तर बाकीच्या प्राण्यांमध्ये ती भीती आहे, ठीक आहे, त्यांना काही अडचण नाही आहे. ते प्रोग्रॅम केलेले आहे, ते प्रोग्रॅम झालेले आहे आणि प्रकृतीनं, निसर्गानं त्यांना त्याच्या हिशोबानं प्रोग्रॅम केलेलं आहे आणि त्यांना प्रोग्रॅम केलेलं आहे आणि ते एक हार्मोनीमध्ये आहे, म्हणजे एका रिदममध्ये आहे. प्रकृती म्हणजे एक आपलं प्रकृती आहे, ठीक आहे, आणि एक समजा परमात्मा आहे, आत्मा आहे. प्रकृती, परमात्मा आणि त्या परमात्माचा अंश आणि प्रकृती याचं कॉम्बिनेशन बनून एक जीवात्मा तयार होते. आणि ती जीवात्मा प्रत्येकात आहे. समजा प्रत्येक जीवामध्ये ती जीवात्मा आहे. कुठलाही जीव असो, पृथ्वी तलावरचा कुठलाही प्राणी असो, कुठलाही पक्षी असो, कोणी असो, कुठलाही जीव असो, त्याच्यामध्ये ती जीवात्मा आहे. आणि प्रत्येक जीवात्मामध्ये एक जे चेतना असते, ठीक आहे, त्या चेतनेची प्रत्येक जीवात्मामध्ये एक वेगवेगळी लेवल आहे, ठीक आहे. म्हणजे एक स्टोन जरी असला, गोटा जरी असला, तर त्याच्यामध्ये पण चेतना आहे, त्याच्यामध्ये पण परमात्माचा अंश आहे. आणि प्रकृती तर आहेच, पण त्याच्यामध्ये पण परमात्माचा अंश आहे, ठीक आहे. फक्त त्याची जी चेतना आहे ते खूप खूप जड आहे, खूप स्थूल त्याची चेतना आहे, पण चेतना आहे. कारण की त्याची पण रिॲक्शन
प्रत्येक मोमेंटला बाकीच्या जीवांसोबत सुरूच आहे, पण एकदम हळूहळू हळूहळू हळूहळू, एकदम हळूहळू. आता एखादं घर आपण बांधलं तर एखादी बिल्डिंग बांधली तर आपल्याला वाटते की यार खूप म्हणजे खूप रोबस्ट, खूप मजबूत असं स्ट्रक्चर आहे. पण ते कालांतरानं 50, 60, 100 वर्षानं ते ऑटोमॅटिक खतम होऊन जाते, ढिसूर बनून जाते. म्हणजे ते रिॲक्शन जे आहे ते कंटिन्युअसली प्रत्येक मोमेंटला चालू आहे. आणि मोमेंट कडून असे 100-150 वर्ष गेले की ती पूर्ण ढासळून जाते. म्हणजे रिॲक्शन चालूच आहे, याच्यावरून आपल्याला लक्षात येते. आता मोठमोठ्या सिटीमध्ये आपण बघतो, मोठमोठ्या सिटीमध्ये किंवा छोट्या गावांमध्ये पण बघतो की जे जुने पुराणे घरं आहे 100, 70, 80, 100 वर्षाचे, ते आता पळायला झालेले आहे. काही ऑटोमॅटिक पडलेलं आहे, भिंत ऑटोमॅटिकली गळलेलं आहे. म्हणजे ते रिॲक्शन चालत होती आणि की चालूच आहे. त्याच्यामुळे ते आता ढासळलेले आहे. मोमेंट करून 20, 50, 60, 70 वर्षांची जर्नी पार केलेली आहे आणि आता ते ढासळलेले आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रकृतीवरची एक चेतना आहे, पण त्या चेतनेचा एक स्तर आहे, एक लेवल आहे. तशीच जे कॉन्शियसनेस आहे ते प्राण्यांमध्ये राहते, वनस्पतींमध्ये राहते, झाडामध्ये पण आहे. पण झाडामध्ये म्हणजे तुम्ही एक दंडा मारला, झाड काही तुम्हाला म्हणणार नाही, चेतना आहे. म्हणजे जेवढी गोट्यामध्ये होती त्यापेक्षा थोडीशी जास्त आहे. ठीक आहे, जास्त आहे, थोडी स्तर जो आहे तिचा थोडा जास्त आहे. तर ठीक आहे, म्हणजे तुम्ही एखादी शिवीगाळ केली, दंडा मारला, तर झाड एकदम काही रिॲक्ट करणार नाही. करेल, पण ते एकदम सूक्ष्म असेल. म्हणजे जेवढं सूक्ष्म दगडाचं होतं त्याच्यापेक्षा थोडं जास्त असेल, पण तरी सूक्ष्मच असेल. ठीक आहे. हां, तुम्ही जर समजा कट वगैरे केलं, जाळलं, तर तेव्हा ते रिॲक्ट करणार, त्याच्या प्रॉपर्टीजनुसार ते रिॲक्ट करणार. म्हणजे जाळल्यावर ते जळून जाणार, मग त्याचा राख बनणार, हे ते रिॲक्ट होणार. पण आहे. हां, तेच एखादा प्राण्यामध्ये आता आले तुम्ही, थोडा स्तर आणखी उंचावला, कुत्रा, मांजर, बैल, पक्षी यांना बघ. समजा आता 15-20 चिमण्या बसल्या आणि 15-20 चिमण्या बसल्या, तुम्ही एक दगड मारला, फुरफुर उडाल्या सगळ्या चिमण्या. म्हणजे त्यांच्यामध्ये चेतना आहे. ठीक आहे, त्यांच्यामध्ये चेतनेचा स्तर आहे, त्यांच्यामध्ये पण आहे. म्हणजे त्यांची पण त्यांच्या हिशोबानं डिझाईन केलेली आहे प्रकृतीनं, आणि त्या डिझाईनच्या हिशोबाने ते काम करत आहे. त्यांना काही टेन्शन नाही, ते डिझाईनच्या हिशोबाने काम करत आहे. मस्त हार्मोनीमध्ये काम करत आहे. त्यांचे जे डिझाईन आहे त्यांना काही टेन्शन नाही, त्यांना म्हणजे तिथं काही हे नाही आहे. आणि मग समजा प्राणी वगैरे झाले, त्यांना तुम्ही कुत्र्याला काडी मारा, दगड फेकून मारा, तर तो रिॲक्ट करेल. म्हणजे तुमच्यावर भुंकणार किंवा तिथून पडून जाईल किंवा काहीतरी करणार. भूक लागली सांगणार, येणार, सांगणार म्हणजे येणार तुमच्याकडे. असं पाहणार कुत्रं, अशी जीभ काढून, मग तुम्हाला लक्षात की बाई ठीक आहे, याला पाहिजे ते पोळी काय जे आहे तुमच्याकडे ते थोडंसं तुम्ही टाकून द्याल. ठीक आहे बाई, खाऊन घे. ठीक आहे, हा झाला एक चेतना, ही पण झाली एक चेतना. त्याच्यानंतर येते मग मनुष्य. तेच समजा कुत्र्याला वगैरे एखादी शिवी दिली तुम्ही, तो काही एवढा रिॲक्ट नाही करणार, कारण की त्याच्या चेतनेचा एक लेवल आहे. तुम्ही त्याला काही अपमान केला, त्याला काही तेवढं जाणीव होणार नाही की बाई माझा अपमान झाला, साला काय. अपमान नाही होणार त्याचा, तो अपमानित फील नाही होणार. की तुम्ही म्हटलं हाड केलं तरी ठीक आहे, हा एकदम धावून हाड केलं तर तो थोडंसं मागं जाईल, पण असं हाड म्हटलं असं नाही करणार तो.
चेतनेची एक स्तर आहे, लेवल आहे. पण तेच आपण आता माणसात आलो. ठीक आहे, माणसामध्ये चेतना आणखी थोडी स्तर तिचा वाढला, त्या चेतनाचा स्तर वाढला. दगडाचा, वनस्पतींचा, प्राण्यांचा, ज्यांचा स्तर तेवढा प्रकृतीने डिझाईन करून त्याला दिलेला आहे, तेवढ्यात ते खुश आहे. तिथं काही टेन्शन नाही आहे. तिथं एक म्युझिक चालू आहे, रिदम आहे, हार्मोनी आहे. जशी प्रकृती चालवते, प्रकृती आणि परमात्माचं जे कॉम्बिनेशन आहे, जसं चालवते तसं ते चालते. ठीक आहे. वांदा आहे माणसात. भीती मरणाची तिथे आहे, पण तिथं अमर व्हायची इच्छा नाही आहे. भीती मरणाची आहे, पण अमर व्हायची तिथे इच्छा नाही आहे. प्रकृती जेव्हा मारण तेव्हा मारण, पण माणसाचं तसं नाही आहे. माणसाले अमर व्हायचं आहे, आणि त्याच्याचमुळे मरणाची भीती ही भयानक जास्त लेवलवर माणसात आहे. प्राण्यात आहे, सगळ्यात आहे, पण त्यांना अमर व्हायचं नाही आहे. तर फक्त निसर्गानं, प्रकृतीनं, परमात्मानं ज्या हिशोबाने त्याचं डिझाईन झालेलं आहे, त्या हिशोबानुसार ते आहे. की म्हणजे तुमच्यावर काही आता समजा आता वाघ, सिंह वगैरे आहे, हे मांसाहारी प्राणी आहे, तर ते दुसऱ्या प्राण्याचं मांस खाते, म्हणजे मर्डर करून खाते. तर तिथे काही वांधा नाही आहे. तिथे काही कोणी म्हणायला चाललं नाही की अरे यार तू काय केलं, कसं केलं, केस फाईल कर वाघावर, जन्मठेप, फाशीची शिक्षा झाली पाहिजे वाघाले, सिंहाले फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तिथं काही टेन्शन नाही. तिथं रूल्स बनून तयार आहे. प्रकृतीचे जे रूल्स आहे, प्रकृती परमात्मा जे रूल बनवले आहे त्याच्यासाठी, ते रूलनं ते काम करते. तिथं काही वांधा नाही, तिथे कुठलंच कॉन्फ्लिक्ट नाही आहे. त्याला जे म्हटलं, जे जसं त्याला बनवलं आहे त्या हिशोबानं खायन. की बकरी झाडाचा पाला खायन तर पालाच खायन. तुम्ही बकरीसमोर हड्ड्या द्यान तर ते नाही खाणार, आणि सिंहासमोर, वाघासमोर तुम्ही पाला न्यान तर ते नाही खाणार. तिला मांस खायचं आहे तर मांसच खाणार. लहान पक्षी दाणे खाणार ते दाणेच खाणार. जे त्याचं म्हणजे जसं प्रोग्रॅमिंग आहे त्या प्रोग्रॅमिंगनुसार ते बनणार. ठीक आहे, तिथं काही कॉन्फ्लिक्ट नाही, तिथं कुठलाच कॉन्फ्लिक्ट नाही. जसं आपला रोबोट असते, रोबोटला जे प्रोग्रॅमिंग करून दिलेली आहे आपण, त्या हिशोबानं ते चालन. ठीक आहे. तिच्यातही आपण टाकलेलं आहे की बाई थोडंसं बिघाड झाला का ते सायरन वाजन, लगेच टेम्परेचर जर राईज झालं, एखादा रोबोट आहे, रोबोट त्याच्यामध्ये जर टेम्परेचर राईज झालं, म्हणजे बॅटरी वगैरे आहे, बॅटरीचं टेम्परेचर वाढलं किंवा गरम झाला, तर जसं आपलं मशीन गरम होते, मिक्सर गरम होते, शेतातली मशीन गरम होते, आपला मोबाईल गरम होते, काही वस्तू जे आहे आपले होम अप्लायन्सेस वगैरे, फॅन, AC फिरू 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 गरम झाला, त्याच्यामध्ये पण ते हे राहते ना सेन्सर. ते सेन्सरसारखे लाल काही सेन्सर सायरन पण वाजते, म्हणजे आपल्याला लक्षात येते की बाई की चला ते हे म्हणजे मरू शकतं. तर आपण जातो, काही जे इलाज आपण करून ठेवलेलं आहे ते करतो, बंद करायची बंद करतो, किंवा जे कुलंट बिलंट काय ऑन करायचं आहे, काही फॅन बिन ते करू शकतो. तसं म्हणजे रोबोटची डिझाईन राहते की रोबोटमध्ये काही बिघाड झाला, काही टेम्परेचर वाढलं, काही बिघाड झाला, तर ते रोबोट सांगते सेन्सरच्या मदतीनं. आणि त्याच्या काही पद्धती राहते, लाईट वीटची काही अरेंजमेंट करून ठेवते. अरे ग्रीन लाईटला आहे, रेड लाईट लागला, ग्रीन लाईट लागला, येलो लाईट लागला, सायरन वाजला. ठीक आहे. तर ते तुम्हाला ते त्याची प्रोग्रॅमिंग आहे. ठीक आहे.
तशीच प्राण्याची आहे की भाई भीतीत आहे पण व्हायला काही प्रॉब्लेम नाही. पण माणूस लय वांद्यात सापडला. कारण माणसाला व्हायचं आहे परमात्मा, अमर. पण तो घुसून आहे प्रकृतीत. प्रकृती परमात्मा दोघांच्या कॉम्बिनेशनमधून जीवात्मा तयार झाली. प्रकृती मटेरियल, परमात्मा स्पिरिच्युअल, कॉम्बिनेशन जीवात्मा. सिंपल भाषेत कॉम्बिनेशन आहे. प्राणी किंवा प्राण्याच्या खालचे जे चेतनावाले आहे तिथं काही कॉन्फ्लिक्ट नाही आहे, नो वादा. आणि इकडे माणूस झाला पुरा वांदाही वांदा. माणूस पुरा वांदाही वांदा, झमेला साला बनून आहे प्रकृती, बनायचा आहे परमात्मा. आणि प्रकृतीचाच एक घटक आहे, गुण म्हणू शकतो त्याला, तो आहे समजा अहंकार. मी भाव त्याच्यामध्ये आला. आता मी भाव कुत्र्यामध्ये आहे, मांजरामध्ये आहे, सगळ्यामध्ये मी भाव आहे. या पेनामध्ये पण एक मी भाव आहे, पण तो त्यांच्या पुरता मर्यादित आहे आणि त्यांना कुठलंच कॉन्फ्लिक्ट नाही आहे. तर मी पेन काढला, लिहिला, टोकर लावला, ठेवला, फेकला, पेन काही म्हणत नाही, काही वांधा नाही आहे. पेनले काही वांधा नाही आहे, पेनाले काही वांधा नाही आहे. ज्या प्रकारे त्याची डिझाईन झाली त्या हिशोबाने तो काम करून राहिला, त्याला काही वांधा नाही आहे, त्याला काही तकलीफ नाही आहे. पण माणसाला तकलीफ आहे. माणसाचा जो स्वभाव आहे, माणसाचा स्वभाव म्हणजे आता तो माणूस जर समजा पूर्ण स्वतःला प्रकृती समजून बसलेला आहे, म्हणजे अहंकार समजून बसलेला आहे, तो त्याचा स्वभाव तर खराब घाण स्वभाव राहील. हा समजा माणूस आपलं खरं स्वरूप जाणून आहे, म्हणजे आपण परमात्माचा अंश आहे. ठीक आहे, तिथं ते प्राणी किंवा प्राण्याच्या खाली ते कॉम्बिनेशन आहे, त्या कॉम्बिनेशनमध्ये ते खुश आहे, तिथे काही वांधे नाही आहे. आणि इथं आपण प्रकृतीमध्ये एंटँगल्ड आहे. पण आपल्याला माहित आहे की आपण जे आहे ते परमात्मा आहे, आपण परमात्माचा अंश आहे. ठीक आहे, पण प्रकृतीमध्ये घुसून आहे, म्हणजे प्रकृतीनुसार तर जीव घेतला म्हणजे एक जीवात्मा तयार झाली. जीवात्माची जे समजा जीवात्मा जे आहे त्याची टेंडन्सी आहे, ते जी वृत्ती आहे प्रकृतीमध्ये, ते तर फॉर्म चेंज करत राहते, एका फॉर्ममधून दुसऱ्यामधून तिसरा. म्हणजे आपण एखादा आंब्याचं झाड आहे, आंबा तोडला, त्या आंब्याची तिचा एक मी भाव आहे आंब्याचा. तो आंबा खाल्ला, ते म्हणजे आंब्याची जीवात्मा आहे ना. ते आंबा तोडला, आंबा आपण खाल्ला, तो मी भाव आपल्या अंदर गेला, त्याचा मी भाव जीवात्मा. ते जीवात्मा आपल्या अंदर गेली, ते जीवात्मा आपल्यातनी स्टोअर झाली. मग आपण दुसऱ्या दिवशी संडासला गेलो, ते
मग तेच टेंडन्सी, तेच जीवात्मा काही रूपात आपल्या संडासद्वारे बाहेर पडली. मग आपण समजा बाहेर गेलो, शेतात संडासला गेलो, तेच जीवात्मा त्या संडासद्वारे मग काही काही म्हणजे जमिनीसोबत, त्या मातीसोबत रिॲक्ट झाली, त्या मातीमध्ये मिसळलेली, तेच जीवात्मा आहे. आणि डबल मग त्या मातीमध्ये आणखी काही धान्य उगवलं, तेच जीवात्मा त्या धान्यामध्ये गेली आणि तेच धान्य मग तुम्ही खाणार. मग तेच जीवात्मा तुमच्या, म्हणजे जीवात्मा जे आहे ते फॉर्म चेंज करत आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. Energy can neither be created nor be destroyed. Mass can neither be created nor be destroyed. म्हणजे इट कॅन चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. म्हणजे फॉर्म चेंज होत आहे फक्त, तिथं बदलत काही नाही आहे, फॉर्म चेंज होत आहे. इकडून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडून तिकडे फॉर्म चेंज होत आहे, त्यांचे फॉर्म चेंज होत आहे. पण माणूस समजून बसला स्वतःले प्रकृती, की मी हे शरीर आहे, मी हे मन आहे, मी आहे, मी भाव, मी प्रकृतीपासून वेगळा आहे, मी प्रकृतीपासून वेगळा आहे आणि मी परमात्मापासूनही वेगळा आहे. मी वेगळाच आहे, मी अलग आहे, मी एक जीव आहे, मी आकाश आहे, माझी एक सेल्फ आयडेंटिटी आहे. भाई माय काही मान आहे ना, माय काही मानदान नाही का, माय की मान सन्मान आहे, हे अहंकार आहे. येणंच वांदा केला आहे सगळा माणसाचा. आपण दोन्हीपेक्षा अलगच गेलो. मान्य आपण जंगलात राहिलो, माणुसकीत आपण मानतो का आपण प्राणी आहे, जंगली आहे? नाही ना, आपण तिकडूनही दूर आलो. आपण ना स्वतःले फक्त नावापुरतं सकाळी सकाळी उठलो, देवपूजा, घंटी टंगणांग टंगणांग टंगणांग, अगरबत्ती लावू दे देवा, मस्त यावर्षी मस्त लक्ष्मी आली पाहिजे, तेवढ्यापुरतं आपण देवाले तेवढ्यापुरती जागा दिलेली आहे. यार घर झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, पैसा आला पाहिजे, यावेळेस प्रॉफिट डबल झालं पाहिजे. म्हणजे पैशासाठी, यार सिम्पल लँग्वेजमध्ये मी बोलतो की पैशासाठी आपण देवाले पकडले आहे. पैशासाठी आपल्या जीवनात देवाचं महत्त्व फक्त आणि फक्त पैशासाठी आहे, बस खतम. पैसा आणि तेच मटेरियल गोष्टीसाठी. म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्याची तब्येत चांगल्या असल्या पाहिजे, पैसा झन आला पाहिजे, बिमार कोणीच पडले नाही पाहिजे, सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्यासोबत झाल्या पाहिजे. मटेरियल असं नाही म्हणत आपण का मॉर्निंग अहंकार खतम झाला पाहिजे, मी परमात्मा मला भेटला पाहिजे आणि मटेरियल गोष्टीची मला काही म्हणजे ते आवडच मिटून गेली पाहिजे. म्हणजे मी एक हार्मोनीमध्ये आलो पाहिजे. म्हणजे काय प्रकृती आहे आणि काय परमात्मा हे मला लक्षात आलं पाहिजे. त्याच्यासाठी थोडी आपण परमात्माची पूजा करतो. आपण तर युद्यासाठी आपण देवपूजा करतो. हे चांगलं झालं पाहिजे, ते चांगलं झालं पाहिजे, युद्या. तर तो वांदा झाला की आपण धड आपल्याला प्रकृतीने मानलेला आहे. कारण की पहाड तोडू राहिलो, झाडं तोडू राहिलो, नद्या खराब करू राहिलो. आपण जर स्वतःला प्रकृती मानलं असतं तर आपण तेवढं केलंच नसतं, धिंगाणा वाजवला नसता पर्यावरणाचा, एवढं प्रदूषण. किंवा आपण स्वतः परमात्मा आहे असं मानलं असतं तर मग वांदा नसता राहिला तो. की बाई एक तर पक्षी आहे, पक्षी काही तकलीफ देऊ राहिलं पर्यावरणाले? काहीच तकलीफ नाही देऊ राहिलं. कारण की तो हार्मोनियम आहे, त्याला माहीत आहे. म्हणजे मी माझ्यातलं कोणतं तत्व प्रकृती आहे, कोणतं तत्व परमात्मा आहे त्याला माहीत आहे, हार्मोनीमध्ये आहे, काही टेन्शन नाही. कोणताच प्राणी, माणसाला सोडून कोणताच प्राणी पृथ्वीचा धिंगाणा लावू नाही राहिला, फक्त माणूसच लावू राहिला. मानव हा सगळ्यात बयाड भोकाचा प्राणी आहे. बयाड भोकाचा काऊन आहे की
त्याला तर परमात्मा व्हायचा आहे, म्हणजे त्याला तर अमर व्हायचं आहे, त्याला गुण सगळे परमात्माचे आवडते, पण तो शोधू सगळा प्रकृतीत राहिला. म्हणजे परमात्माचा स्वभाव काय आहे, म्हणजे परमात्मा स्वरूपी जे आत्मा आहे त्या आत्माचा स्वभाव काय आहे? सत चित आनंद, सचितानंद. तो त्याचा स्वभाव आहे. 24 घंटे 24/7 प्रत्येक मोमेंटला आनंदित राहणे तो स्वभाव. पण मानव, बैताड बेलना मानव, तो जो ते जे परमनंट वाली कॉन्स्टंट वाली जे सचितानंद स्वरूपी जो आनंद आहे तो शोधत आहे प्रकृतीत. आणि प्रकृती कॉन्स्टंटली चेंज होत आहे. त्याला वाटते काय प्रकृतीले भोगून मला ते भेटलं पाहिजे, नाही भेटत. हा, शरीरासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहे त्या तुला प्रकृतीत भेटत, पण तुझ्या चेतनेसाठी जे आवश्यक गोष्टी आहे ते तुला परमात्माच्या जवळ जाऊन भेटत. म्हणजे की ही गोष्ट लक्षात घ्यायची की माझ्यातनी प्राकृतिक तत्व कोणते आहे आणि माझ्यातनी पारमार्थिक तत्व कोणते आहे. बस प्रकृतीच्या तत्वाला प्रकृतीची जागा दे आणि परमार्थिक तत्वाले परमात्माची जागा द्यायची, परमार्थाची जागा द्यायची. की जे प्रकृती आहे ते प्रकृतीसोबत हार्मोनीमध्ये आहे, जे परमात्माचा अंश आहे ते परमात्मामध्ये हार्मोनी आहे. खलास. म्युझिक बॅलन्स. असं नाही की परमात्मामध्ये गेलं तर मग अरे भाई जेवायचं काय, मग पोटाले तर लागतेच ना, नुसतं भजन करून बंद होते काय? हे तर लागणच ना, लागणार, मग तेच लागणार. तेच आपल्याला ओळखायचं आहे. प्रकृती परमात्मा. प्रकृतीमध्ये काय आहे? हा, शरीर आहे ना तुमच्याकडे, शरीराला जेवण लागन, भोजन चांगलं द्या, काही प्रॉब्लेम नाही. प्रकृतीमध्ये तुम्हाला पाणी प्या लागेल, पाणी प्या. हां, प्रकृतीमध्ये तुमचं म्हणजे उन्हीपासून, पाण्यापासून, ह्या गोष्टींपासून तुमचं रक्षण झालं पाहिजे, तर त्या हिशोबानं इंतजाम करा ना, काही प्रॉब्लेम नाही. छान छोटंसं घर वगैरे येते, काही प्रॉब्लेम नाही आहे. पाण्यापासून रक्षण झालं पाहिजे, उन्हीपासून रक्षण झालं पाहिजे, खूप थंडी असली तर ब्लँकेट वगैरे ते आवश्यक आहे ना. त्याला कोण डिनाय करत आहे? त्याला काही डिनाय कोणीच करत नाही. हां, प्रकृतीमध्ये आणखी एक तत्व आहे, शारीरिक सुख, सेक्स जे आपण म्हणतो ते घ्या. त्याला काही कुठं कोणी डिनाय केलं आहे काय? नाही आहे, ते घ्या. पण ह्या गोष्टी तुम्हाला ते नाही देणार, जे तुम्हाला पाहिजे आहे ते नाही भेटणार. हा, जेवणापासून जेवढं तुम्हाला भेटायचं होतं तेवढं तुम्हाला भेटलं, ठीक आहे. जे तुम्हाला भेटायचं होतं, जेवढं सुख तुम्हाला भेटायचं होतं तेवढं सुख तुम्हाला भेटलं. ते सुख म्हणजे लँग्वेज आहे. बॉडीची लँग्वेज आहे, शरीराची लँग्वेज आहे, ते लँग्वेज आहे. म्हणजे की असं समजा की भूक लागली तर तुमच्या शरीराला दुःख झालं, भूक लागली शरीराला दुःख झालं, जेवल्यानंतर शरीराला सुख भेटलं. लँग्वेज आहे ते डिझाईन आहे, ठीक आहे, ते लँग्वेज आहे. कारण की शरीराला भूक लागली, समजा
भूक लागल्यावर तुम्हाला त्याची जाणीवच नसती झाली, म्हणजे ते जे भूक लागण्याचं जे दुःख राहते ते ते शरीराला जाणवलंच नसतं, तर मग तुम्ही जेवले कसे असते? जेवलेच नसते ना. तर ते एक ॲक्शन रिॲक्शन, सुखदुःख, ते जे भाषा आहे शरीराची, ते भाषा तुमच्यात टाकणं आवश्यक होती प्रकृतीची, की नाही? खाण्यातून त्याला सुख भेटलं पाहिजे, कारण तेव्हाच तो खाईन ना, तेव्हाच त्याला जाणीव होईल ना की नाही यार आता आपल्याला खा लागते. बॉडी थोडी दुःख देऊ राहिली, भूक लागली आहे, तर आपण खाऊन सुख सुख भेटन आपल्याला. बॉडीच्या लेवलवर तेवढी प्रोग्रॅमिंग आहे. म्हणजे तहान लागली तशी जाणवते, यार पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, पाणी पाहिजे. ते लँग्वेज आहे शरीराची. ते लँग्वेज सांगू राहिली की तहान लागली, तर ते सांगण्याची पद्धत आहे की काहीतरी केमिकल रिॲक्शन, फिलिंग तुम्हाला देईन. ते फिलिंगच्या भाषेत, फिलिंगची भाषा आहे ती, की काहीतरी फिलिंग आली, म्हणजे अनकम्फर्टेबल. 2-3 ग्लास थंड पाणी पिले, मजा आली, फिलिंग आली, बॉडीची नीड सॅटिस्फाय झाली. भूक लागली, फिलिंग, काहीतरी पाहिजे, काहीतरी पाहिजे. खाल्लं, फिलिंग खलाश, सुखाची फिलिंग आली, नीड सॅटिस्फाय झाली. बस ह्या पॉईंट पकडणं आवश्यक आहे. प्रकृती तुम्हाला सुख फक्त बॉडी चालवण्यासाठी तिची लँग्वेज आहे. जे प्लेजर, म्हणजे भूक लागली अनकम्फर्टेबल, तहान लागली अनकम्फर्टेबल, थंडी लागू राहिली अनकम्फर्टेबल, ऊन घाम अरे अनकम्फर्टेबल. ते फिलिंग्स जे आहे ते लँग्वेज आहे. मग आता भूक लागली होती, जेवायला भेटलं, थोडी शांती भेटली, सुख भेटलं. ते शरीर चालवण्यासाठीची लँग्वेज आहे. वांदा काय झाला, ते शरीर चालवण्याची जी लँग्वेज होती, भूक लागली थोडंसं दुःख भेटलं, जेवण केलं थोडं सुख भेटलं, त्याच्यातच आपण सुख, म्हणजे जे अजरामर जे सुख आपल्याला पाहिजे आहे, सचित आनंद जो पाहिजे, आनंद, हे तर सुख दुःख झालं ना. प्लेजर पेन, प्लेजर पेन, प्लेजर पेन. ते जे आनंद आहे, ते आनंद आपण शोधत आहे खाण्यात, आणि तो खाण्यातून भेटत नाही. दॅट इज द प्रॉब्लेम, फंडामेंटल प्रॉब्लेम. दॅट इज द फंडामेंटल प्रॉब्लेम ऑफ ह्युमॅनिटी. की ते जे आनंद आहे, आनंद त्याच्यातून भेटत नाही, कारण की ते मेकॅनिझम आहे, बॉडीला चालवण्याचं मेकॅनिझम आहे. जेवण, पाणी, थंडी, गरमी, ब्लँकेट घेतला अंगावर, स्वेटर घातलं, झाला तो फिनॉमिना खतम. थंडी लागली अनकम्फर्टेबल, ब्लँकेट घेतलं, फिनॉमिना खतम. थंडी लागू राहिली तर अनकम्फर्टेबल फिलिंग, दुःख झाल्यासारखं वाटू राहिलं होतं, ब्लँकेट घेतलं किंवा स्वेटर घातलं, सुख भेटलं, जमलं, खतम. फिनॉमिना खतम झाला. बॉडीच्या लेवलपर्यंत फिनॉमिना खतम झाला, खतम झाला. आता तुम्ही त्याच्यातून आणखी काय भेटेल तुम्हाला? जेवण आहे. आता जेवणात ठीक आहे, तुम्ही झालं म्हणजे 15-20 मिनिट, अर्धा घंटा तुमचं भेटलं ना ते सुख, प्लेजर, पेन. भूक लागली होती, पेन, खाल्लं, प्लेजर. थंडी लागू राहिली होती, पेन, ब्लँकेट घेतलं, स्वेटर घातलं, प्लेजर. तहान लागली होती, पेन, पाणी पिलं, प्लेजर. बॉडी थकली होती, काम करू करू धावून, पेन, आराम केला, प्लेजर. बॉडीला भाई, आता मला हे सांगा, तुम्ही दिन रात
24 घंटे जर धावले तर तुमची बॉडी तुटताटून खतम होऊन जाईल. 24 घंटे धावून पहा तुम्ही एखाद्या वेळेस, कंटिन्यू 24 घंटे नाही धावू शकत, तुमची बॉडी खतम होऊन जाईल, तुटताट होईल, खलाश. हड्डे आहे, हड्डे एकीकडे, मांस एकीकडे, मुंडी एकीकडे, हात एकीकडे, पाय एकीकडे, गुडघे खतम होऊन जाईल 24 घंटे जर तुम्ही कंटिन्यू धावाल तर. त्याच्यासाठी ते लँग्वेज आहे यार, ते फिलिंग्स द्यायला तुम्हाला, ते लँग्वेज आहे बॉडीची. आता तुम्ही काम केलं, धावले, 1 घंटा 2 घंटे धावले, बॉडीची ते लँग्वेज आहे की बॉडी म्हणजे ऑप्टिमम लेवलमध्ये राहिली पाहिजे, ऑप्टिमम शेपमध्ये राहिली पाहिजे, ऑप्टिमम कंडिशनमध्ये राहिली पाहिजे, बेस्ट ऑफ बेस्ट कंडिशनमध्ये राहिली पाहिजे. तर तुम्ही चालले धावले, तुमच्या बॉडीने सिग्नल दिला, बॉडी थकली, आराम पाहिजे, बॉडीची लँग्वेज आहे. तुम्ही गेले, आराम केला, झोपले, प्लेजर भेटलं. आता तुम्हाला वाटतं की तेच प्लेजर कंटिन्यू राहिलं पाहिजे, तर ते पॉसिबल नाही आहे. बॉडीची काय एक शारीरिक नीड आहे, बॉडीला सेक्स आवश्यक असते, ठीक आहे. आता आवश्यकता वाटली त्या गोष्टीची, सेक्सची आवश्यकता वाटली, ते ॲक्टिव्हिटी केली, तो प्लेजर भेटला. ॲक्च्युली तो प्लेजरही काऊन आहे की रिप्रोड्यूस, की चालत राहिलं पाहिजे. तेवढं सुख त्या गोष्टीत काऊन ठेवलं की उत्पत्ती होत राहिली पाहिजे, विसरला नाही पाहिजे माणूस. सेक्समध्ये जर तेवढं सुख ठेवणच नाही नेचर, प्रकृती, तर माणूस तर विसरून जाईल. तर ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या गोष्टीबद्दलच्या फिलिंग आपल्या अंदर आहे. बॉडीले चालवण्यासाठी किंवा ह्युमॅनिटी समोर ढकलवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यकता आहे त्या गोष्टी आपल्यातनी इनबिल्ट आहे. सेक्समध्ये काऊन एवढे मजा, काऊन एवढं सुख ठेवलं, त्याच्यासाठी सुख ठेवलं. ते शारीरिक सुख एवढं म्हणजे हाय लेवलचं का बरं आहे की प्रोसेस चालत राहिली पाहिजे समोर, नाही तर माणूस विसरूनच जाईल. कोणाला काय पडली आहे, पण त्या प्रोसेसमध्ये एवढं सुख टाकून ठेवलं आहे की बाय डिफॉल्ट सांगायचीच आवश्यकता नाही आहे ते गोष्ट. ते बाय डिफॉल्ट तुमच्यातनी प्रोग्रामिंग टाकून ठेवलेली आहे की नाही, मेल असेल तर फिमेलच्या जवळ जाईन आणि फिमेल असेल तर मेलच्या जवळ जाईन आणि ते एकत्र येऊन मग दुसरी लाईफ तयार करणार. ते प्रोग्रामिंग आहे नेचरची, ते डिझाईन आहे, ते करून ठेवलेलं आहे. आणि ते शरीराची लँग्वेज आहे, प्लेजर पेन. पण ही शरीराची लँग्वेज आहे, प्लेजर पेन. ठीक आहे ना, शरीरापुरतं जेवढं प्लेजर भेटू राहिलं ते ठीक आहे, पण शरीराचं प्लेजर आपण यूज करत आहे परमनंट आनंदासाठी, जॉय, हॅपी, परमनंट जे आहे, परमनंट हॅपीनेस, ज्याला आनंद म्हणते, त्याच्यासाठी यूज करत आहे शरीराचा. आपल्याला वाटतं की नाही, म्हणजे शरीराच्या माध्यमातून ते भेटलं पाहिजे परमात्मा. दॅट इज इम्पॉसिबल. 100% इम्पॉसिबल, होऊच शकत नाही. आणि हीच ह्युमॅनिटीची सर्वात मोठी क्षती आहे, सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे ह्युमॅनिटीचा. पाहिजे आहे ते शोधत आहे इथे, सच्चित आनंद पाहिजे आहे, परमनंट शोधत आहे शरीराच्या माध्यमातून. शरीर चालण्यासाठी जेवढी डिझाईन केलेली आहे प्रकृतीनं, ते प्लेजर तुम्हाला भेटन. खाण्याचं, पिण्याचं, झोपीचं, आरामाचं, शारीरिक सुख, सेक्सचं प्लेजर तुम्हाला भेटन, त्याच्याबद्दल वांधा नाही. पण परमनंटसाठी तुम्हाला यावं लागेल त्याच्याकडेच. म्हणजेच
याला जर आपण थोडंसं समोरून नेलं तर आपल्याला व्हायचं आहे अमर, पण आपण शरीरच बनून राहिलो तर आपण मरणार. हे सगळ्यांना माहीत आहे, आपण मरणार. म्हणून आणि आपला स्वभाव तर आहे अमर, आपल्याला पाहिजे सच्चित आनंद. आणि प्रकृतीमध्ये चेंजेस होत आहे, आपण शरीर मानून बसलो, आपण मरणार आहे. ठीक आहे, म्हणून शरीर मरणार आहे पण आपल्याला मरायचं नाही, आपल्याला अमर व्हायचं आहे. तर आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की मी जे आहे, मी हे परमात्माचा अंश आहे. हे फक्त आणि फक्त मला काही वर्षांसाठी हे भेटलेलं आहे. हे जे शरीर आहे काही वर्षासाठी मला भेटलेलं आहे. मी तर ऑलरेडी परमात्माचा अंश आहे, सच्चित आनंद आहे, ते ओळखून घ्यायचं. आणि हे प्रकृतीचे घटक आहे, हे कॉन्स्टंटली जन्म मृत्यू हे फॉर्म चेंज होणं, हे प्रोसेस चालूच राहणार आहे. तर हे प्रकृतीची प्रोसेस प्रकृतीला करू द्यायची आणि आपली प्रोसेस आपण करायची. आपण काय आहे याचं स्वरूप जाणून घ्यायचं आणि जन्म मृत्यूच्या झमेल्यातून बंधनातून आहे मुक्त होऊन जायचं की ठीक आहे, मी आहे परमात्माचा अंश. परमात्माचा अंश जो आहे यानं एक शरीर म्हणजे एक कपडा धारण केलेला आहे, एक शरीर रूप भेटलेलं आहे. आणि मानवाच्या याच्यातच आपल्याला ते कॅपेबिलिटी आहे की आपण प्रकृती काय आहे आणि परमात्मा काय आहे ओळखू शकतो. म्हणजे आपलं जे आपली जी यात्रा आहे खूप साऱ्या जन्मांपासून, म्हणजे जे जीवात्माची जी यात्रा आहेत, ती जीवात्मा जे आहे प्रकृतीपासून ते वेगळी होऊ शकते, म्हणजे जाणून घेऊ शकते स्वतःचं स्वरूप. आणि तेच आपल्या जीवनाचा उद्देश आहे की स्वतःचं स्वरूप आपल्याला जाणायचं आहे. एकदा ते स्वरूप आपण जाणलं की आपण हे जन्म मृत्यूच्या सायकलमधून मुक्त होऊन जातो, खतम होऊन जातो.